संत ज्ञानेश्वराने आपल्या पसायदानात आता विश्वात्मकी देवे देणे वाग्रत्म तोषावे तोषोनी मद द्यावे पसायदान जो जे वांछित तो दिला हो प्राणी जात संत आपले भारतीय संस्कृती आहे ही पूर्ण अनेक संत होऊन गेले अनेक ऋषीमुनी होऊन गेले मग संत नामदेव असेल संत ज्ञानेश्वर असेल थोर जगद्गुरु ज्यांना वैकुंठवासी म्हटलं संत तुकाराम असेल मुक्ताई जनाबाई आणि यांनी आणि थोर ऋषीमुनी भारतीय संस्कृती कशा प्रकारे आहे ते मार्गदर्शन केलं मानवाने कसं जगायचं आणि कसं जगवलं पाहिजे आणि सृष्टीची रचना पशु पक्षी यांचं सुद्धा नियंत्रण केलं आणि म्हणून भारतीय संस्कृती ही थोर आहे महाभारतामध्ये जेव्हा कृष्णाने गीता ऐकवली यदा यदाई धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं अधर्मस्य तदात्माय पवित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृताय संगयामि युगे युगे हे चक्र सतत 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 चालू राहणार सुख येईल दुःख येईल आणि पुन्हा त्याच मार्गाने येईल आणि याच्यावरच ही सृष्टी निर्माण आहे आणि जेव्हा सृष्टीची निर्मिती झाली ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली आणि तेव्हा पुलस्त पुरह अंगिरा त्याचप्रमाणे ऋषी भृगु नारद यक्ष यांची निर्मिती केली आणि त्यानुसार ही सृष्टी चालत आहे जेव्हा प्रभू रामचंद्र त्यांचा प्रवास संपला आणि ते इहलोकी जायला निघाले शरयू नदीमध्ये जायला निघाले तेव्हा त्यांचे परम भक्त कोण परम भक्त याची आज आपण जयंती साजरी करतो ते म्हणजे देवाधिकांचे देव हनुमंत ते सुद्धा चालले का मी आता थांबून काय करू कारण मी तुमचा दूत आहे मी इथे थांबू शकणार नाही आणि तेव्हा भगवान रामाने काय सांगितलं असेल की आता जे कलियुग होईल कलियुगामध्ये जेव्हा अधर्म वाढेल वेगवेगळ्या वृत्ती वाढतील मनुष्य चांगला वागणार नाही आणि अशा वेळेस तू फक्त माझं नाव घे मी तिथे हजर राहील असं हे जेव्हा कोणी सांगितलं रामाने आणि त्याच्यानंतर आज सुद्धा हनुमंत जो आहे चिरंजीव आहे आपल्या सृष्टीमध्ये 8 चिरंजीव आहेत त्याच्यात हनुमानचा पहिला नाव बजरंगबली कृपाचार्य अश्वत्थामा विभीषण परशुराम आणि व्यासमुनी आणि अश्वत्थामा हे कसे आहेत चिरंजीवी आहेत यांना मरण नाही आज सुद्धा सांगितलं होतं की सृष्टीमध्ये कुठेतरी त्यांचा अवतार आहे सगळे देव होऊन गेलेले पण जिवंतपणे सध्या हे हनुमान आहे आजच्या दिवशी मला आनंद वाटतो की 2001 ला हे मंदिर बांधलेलं सुरुवात केली बरोबर आणि त्याच्या अगोदर आमचे काकाश्री यांनी मला वाटतं त्यांच्या पुत्राच्या स्मरणार्थ इथे जागेची चांगली लेवल केली आणि छोटं मंदिर बांधलं आणि त्याच्यानंतर साईराम आमचे आहेत सुरेश पाटील यांच्या कृपेने ही दृष्टी आणली आणि आज आपण हे 25वे वर्ष आनंदाने गुण्या गोविंदाने साजरा करत आहोत मित्र हो संत तुकारामाचा एक अभंग आहे शरण शरण जी हनुमंता तुझा आलो रामदूता शरण शरण जी कोणाला म्हटलं तर ज्याला रिस्पेक्ट आहे ज्याला आदर तिथे आहे पूर्वीची माणसं सुद्धा मोठे माणसं असतील तर जी म्हातारी हात मारली तर जी बोलायची तसं थोर संत ज्याला वैकुंठामध्ये विमानाला न्यायला त्यांनी सुद्धा हनुमानाची पूजा केली आणि शरण गेलं आणि म्हणून हा अभंग आहे शरण शरण जी हनुमंता तुझा आलो आणि तूच खरा रामदूत आहे जेव्हा पुलस्त नावाची एक अप्सरा होती आणि हिला शाप दिला अतिशय अप्सरा म्हणजे सुंदर
आणि तिला शाप दिल्यानंतर ती वानराच्या रूपात आली आणि वानराच्या रूपात आल्यानंतर तिचं नाव होतं अंजनी आणि अंजनी आणि मेघ पर्वताचा मुख्य ज्याला म्हटलं जातं केसरी नंदन आणि यांच्या पोटी कोणाले हनुमंत राय प्रत्यक्ष त्यांच्या माझ्या वाचनानुसार गरुड पुराणानुसार हनुमंत